संजयला त्याच्या भावना कशा व्यक्त करायच्या ते कळत नव्हते. त्याने ट्रेन सुटताना ते पत्र तिला हळूच दिले आणि तो तिथून निघाला. त्या दिवशी त्याला मृदुला होकार देईल का नाही या विचाराने झोपच येत नव्हती. इथे मृदुलाने ते पत्र वाचले. तिला सुद्धा संजय आवडू लागला होता. ती घरी आली तेव्हा कार्तिक पौर्णिमेसाठी तळ्याकाठी भोजन करायला बरेच नातेवाईक तिच्या घरी जमले होते. तिची मामे बहीण सरला आणि मामे भाऊ सतीश हे सुद्धा आले होते. सगळे पाहुणे चांदणी भोजन करण्यासाठी पुढे निघून गेले आणि आता मृदुला, कृष्णा, भीमांना आणि रकुमाबाई घराला कुलूप लावून निघणार होते. एवढ्यात मृदुलाने भीमांनाकडे संजयचे पत्र दिले. पत्र वाचल्यावर भीमांनाने रकुमाबाईला संजयने मृदुलाला मागणी घातल्याचे सांगितले. पण रकुमाबाई संजयचा हात थोटा असल्याचे सांगून मृदुलाला अजून चांगली मुले मिळतील असे म्हणाल्या. भीमांनांना संजय पसंत होता, पण त्यांनी मृदुलाला त्याबद्दल विचारले तेव्हा मृदुलाने सुद्धा हाताबद्दल काही तक्रार नसल्याचे सांगून ती लग्नाला तयार आहे असे सांगितले. संजयला त्यांनी होकार कळवला. संजयने लगेच त्याच्या मोठ्या बहिणीला लक्ष्मीला आणि त्याच्या आईला पत्र पाठवले. पत्रासोबत मृदुलाचा एक फोटो पाठवून त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे हे सांगून त्यांना आलधळीला जाऊन लग्नाची बोलणी करायला सांगितली. इकडे लक्ष्मीला संजय एका शिक्षिकेबरोबर लग्न करणार असल्याची गोष्ट आवडली नव्हती, कारण तिने तिच्या सासरी संजय डॉक्टर मुलीबरोबरच लग्न करणार असल्याचे सांगून तिच्या नंदेच्या मुलीला संजयसाठी नकार दिला होता. लक्ष्मीने रत्नम्माकडे पण ही तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. नेहमीप्रमाणे रत्नम्माने संजयच्या आयुष्यात तो हुशार असल्याने त्याने योग्य तोच निर्णय घेतला असेल या विश्वासाने काही ढवळाढवळ केली नाही. शेवटी लक्ष्मी आणि तिचा नवरा शंकर लग्नाची बोलणी करायला आलधडीला आले. त्या दोघांचाही स्वभाव हावरट होता. कर्ज काढून पुढचा मागचा विचार न करता आपले सगळे शौक, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचा त्या दोघांचा स्वभाव होता. पण संजयने हुंडा मागायचा नाही हे आधीच लक्ष्मीला सांगून ठेवले होते. त्यामुळे त्यांना मृदुलाच्या घरी जास्त काही बोलता आले नाही. पण तरीही आमच्याकडे जावयाला रेशमी सोवळे, सुती सोवळे, उपरणं, गळ्यात एक पदरी चेन, एक अंगठी, एक सूट, पूजेसाठी लागणारी चांदीची भांडी, निरांजन आणि समईची जोडी एवढे देण्याची आणि घरच्यांना साड्या देण्याची पद्धत आहे असे सांगून ते मोकळे झाले. भीमांना मुलीसाठी मुलाकडचे काय करणार हे न विचारताच या सगळ्या गोष्टींसाठी तयार झाले. रत्नम्माचा मात्र लक्ष्मी आणि शंकरच्या अगदी उलट स्वभाव होता. ती खूप कंजूस होती. तिला पैसे राखण्यात धन्यता वाटायची. तिने ठरवून टाकले होते की मुलीकडच्या माणसांना सांगायचे की तिला काही मानपान म्हणून साडी नको, तर त्याऐवजी पैसेच द्या आणि मुलीला सुद्धा मुलाकडून फक्त मंगळसूत्र देण्यात येईल. ते सुद्धा स्वतःचे जुने मंगळसूत्र पॉलिश करून सुनेला घालायचे असे तिने ठरवले होते. शेवटी लग्न ठरले. तयारी सुरू झाली. त्याच दरम्यान मृदुलाला कपडे धुताना तिचा मामे भाऊ सतीशच्या पॅन्टमध्ये तिचा फोटो बघून त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे कळले. तिच्या डोक्यात विचार आला की ही गोष्ट जर आपल्याला आधी कळली असती तर आपण काय केले असते. पण आता तिचे मन पूर्णपणे संजयने व्यापलेले होते. शेवटी संजयचे आणि मृदुलाचे लग्न झाले. ते दोघे आधी मुंबईला गेले, पण लवकरच मुंबई सोडून बंगळूरमध्ये यलहंक उपनगरापाशी राहायला आले. बंगळूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये संजयने टेम्पररी नोकरी धरली. मृदुलालाही यलहंकच्या सरकारी शाळेमध्ये बदली मिळाली होती. त्यांच्या शेजारी मुनियप्पा, त्यांची बायको कांतम्मा आणि मुलगा अरुण राहायला होते. त्यांची मृदुलाला खूप मदत व्हायची. बंगळूरला रत्नम्मा काही त्यांच्या मुलाचे घर लावायला आल्या नाहीत आणि लक्ष्मी सुद्धा तिच्या मुलाची अनिलची शाळा सुरू झाल्यामुळे मृदुलाच्या मदतीला आली नव्हती. लग्नानंतर स्वयंपाक सुद्धा मृदुला कांतम्मा कडूनच शिकली. तिला व्यवस्थित स्वयंपाक जमत नसला तरी संजय तिला कधीच नावं ठेवायचं नाही. पैशांची चणचण सोडली तर मृदुलाला आणखी काही त्रास नव्हता. पहाटे लवकर उठून मृदुला स्वयंपाक करायची. संजय डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला की स्वतः जेवण उरकून शाळेत जायची. संध्याकाळी घरी आल्यावर धुणं भांडी निवांतपणे उरकायची. मृदुलाने तिच्या पगारातले पैसे साठवून संजयला एक स्कूटर सुद्धा घेऊन दिली होती. संजय त्याचा पगार मृदुलाकडेच द्यायचा. घरचे सगळे व्यवहार तीच बघायची. त्याच्या पगारातले थोडे पैसे संजय रत्नम्मालाही पाठवायचा. एकूणच त्या दोघांचे जीवन सुखासमाधानात चालले होते. लग्न होऊन खूप दिवस झाले तरी मृदुला अजूनही टी नरसीपूरला सासरी गेली नव्हती. रत्नम्मानेही तिला आग्रहाने काही बोलावले नव्हते. लक्ष्मी मात्र मृदुलाला पत्र लिहून बेलूरला राहायला बोलवायची. लक्ष्मीचा नवरा शंकर बेलूरला बँकेत नोकरीला असल्याने ते दोघे मैसूरहून बेलूरला राहायला आले होते. मृदुला आणि संजयने आई आणि मग लक्ष्मीकडे जाऊन यायचे ठरवले.
त्याप्रमाणे 3 दिवसांची रजा घेऊन ते दोघेही टी नरसीपूरला आले. रत्नम्माला त्या दोघांना बघून खूप आनंद झाला. त्यांनी सुनेचे फार छान स्वागत केले. रत्नम्माचे घर खूपच साधे होते. नाही म्हणायला फक्त एक दिवा घरात होता. जेवण बनवायला अजूनही नारळाच्या झावळ्या जाळल्या जात होत्या. ते पाहून मृदुलाला खूप आश्चर्य वाटले. पण आई एकटीच असल्याने घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, असे संजयने मृदुलाला सांगितले. त्या रात्री ते दोघे टी नरसीपूरला राहिले आणि दुसऱ्याच दिवशी बेलूरला लक्ष्मीला भेटायला गेले. जाताना मृदुला लक्ष्मीसाठी एक सिंथेटिक साडी आणि भाजी घेऊन गेली. लक्ष्मी आणि शंकरने सुद्धा त्या दोघांचा चांगला पाहुणचार केला. त्यांना टॅक्सीने फिरायला नेले, हॉटेलमध्ये जेवू घातले. लक्ष्मीचे सगळ्या सुविधांनी सुसज्ज असलेले घर बघून मृदुलाला आश्चर्य वाटले. बँकेच्या मॅनेजरचे नसेल एवढे लक्ष्मीचे घर सुंदर होते. शंकरचा सगळा पगार त्यांच्या या उच्च राहणीमानात खर्च होत होता, पण त्या दोघांनाही त्याबद्दल काहीच वाटत नव्हते. मृदुला आणि संजय बंगळूरला परत जायला निघाले तेव्हा लक्ष्मीने मृदुलाची रेशमी साडी आणि फळांनी ओटी भरली. हे सगळे पाहून मृदुलाचे मन भरून आले. ते दोघे गेल्यावर मात्र लक्ष्मी आणि शंकरने मृदुलाने साधी सिंथेटिक साडी आणली म्हणून, तसेच संजयने फिरताना एकही रुपया खर्च केला नाही म्हणून दोघांना नावे ठेवायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर संजय डॉक्टर असूनही अजून कसा जुन्या स्कूटरवरच फिरतो आणि त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांनी कसे स्वतःचे नर्सिंग होम सुरू केले, बंगले घेतले, कार घेतली याबद्दल बोलू लागले. पण या कशाचीही जाणीव नसलेली मृदुला मात्र लक्ष्मी शंकरने केलेल्या आदरातिथ्याबद्दल मनोमन गुणगान करत होती. आता संजयने एंट्रन्समध्ये छान मार्क्स मिळवून गायनाकोलॉजीमध्ये प्रवेश मिळवला होता. तो व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये कामाला लागला आणि त्याला आता पगारही 2000 रुपये होता. यलहंक मधून ते दोघे आता विजयनगर बस स्टँडच्या बाजूला भाड्याने घर घेऊन राहायला आले होते. मृदुलालाही विजयनगरच्या सरकारी शाळेत बदली मिळाली होती. यलहंक मधून निघताना मुनियप्पा आणि कांतम्मापासून लांब जातोय याचे मात्र मृदुलाला दुःख झाले. इथे आलदहळीमध्ये सुद्धा मृदुलाच्या भावाचे कृष्णाचे लग्न गुडीगेरी गावच्या वत्सला बरोबर झाले होते. सतीशचे लग्न बँकेत काम करणाऱ्या शैला बरोबर झाले होते आणि ते दोघे हुबळीत राहत होते. सरलाचे लग्न सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या प्रसन्न बरोबर होऊन ती अमेरिकेत कॅलिफोर्निया जवळ राहत होती. ती सुद्धा सॅन फ्रान्सिस्को मध्ये नोकरीला असल्याने भारतात आता तिचे येणे जाणे कमी झाले होते. शंकरची सुद्धा मंड्याला बदली झाल्याने शंकर आणि लक्ष्मी बेलूरहून मंड्याला राहायला आले होते. ॲलेक्स आणि अनिताचेही लग्न झाले होते. याच दरम्यान मृदुला आणि संजयलाही मुलगा झाला होता. त्याचे नाव त्यांनी शिशिर ठेवले होते. संजयची सरकारी नोकरी कुठलेही राजकीय पाठबळ नसल्याने अजूनही कायम झाली नव्हती. तो MD मध्ये पहिला आला होता. त्यामुळे आज ना उद्या आपण सरकारी नोकरीत कायम होऊ याचा त्याला विश्वास होता. संजयला पगार कमी असला तरी सरकारी नोकरी आवडायची, कारण त्यात गरिबांची सेवा करायला मिळते असे त्याचे म्हणणे होते. शिवाय मृदुलाच्या नोकरीचा त्यांच्या संसाराला खूप मोठा आधार होताच. त्यामुळे मृदुलानेही नेहमी त्याला प्रोत्साहन दिले. आता संजयला सरकारी कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरीही मिळाली होती. खरं तर संजय आणि मृदुलाचा एकंदरीत चाललेला संसार बघून संजय स्वतःचे नर्सिंग होम न काढता सरकारी नोकरीतच खुश आहे. अजूनही तो त्याच्या त्या स्कूटरवरच फिरतो आणि त्या बावळट मृदुलालाही अजिबात व्यवहार ज्ञान नाहीये. कसलीही हौस मौज ती करत नाही. नवीन साडी दागिने घेत नाही. त्या दोघांनाही अक्कल नाहीये असे लक्ष्मी आणि शंकरला वाटत होते. लक्ष्मी मात्र तिला जे हवे ते नवऱ्याकडून उकळण्यात तरबेज होती. मग ते हॉटेलमध्ये जाऊन खाणे असो, साड्या असो, नाहीतर दागिने असो. तिने तिच्या डोहाळ जेवणाच्या वेळेला सुद्धा रत्नम्माच्या नकळत संजयकडून 5000 रुपये मागवून स्वतःसाठी रेशमी साडी घेतली होती. तिच्या सारख्याच असलेल्या शंकरचा सुद्धा त्याने विकत घेतलेले शेअर्स ढासळत असूनही पैसे उडवण्याचा स्वभाव काही बदलत नव्हता. राज्याचे ज्येष्ठ मंत्री नागरिंगे गौडा यांच्या मुलाच्या, सुरेशच्या बायकोचा म्हणजेच सुषमाचा गरोदर राहिल्यानंतर सतत गर्भपात होत होता. त्यामुळे सुरेशने तिला संजय जिथे कामाला होता त्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला आणले होते. त्या हॉस्पिटलच्या हेड डॉक्टर कमलांना सुरेश त्यांच्या कर्तृत्वामुळे चांगलेच ओळखत होता. डॉक्टर कमलांनी सुषमाला तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले की केस काही जास्त अवघड नाहीये. पण शेवटी सुषमा मंत्र्यांची सून होती, त्यामुळे काही कमी जास्त झाले तर खैर नाही. म्हणून डॉक्टर कमला सुरेशला म्हणाल्या की सुषमाला आता जेव्हा दिवस जातील तेव्हा एक विशिष्ट टाका घालावा लागेल. त्यानंतर डिलिव्हरी पर्यंत तिला बेड रेस्ट घ्यावी लागेल आणि 31 आठवडे पूर्ण झाले की सुषमाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल.
आणि त्यानंतर 1-2 आठवड्यात तिची डिलिव्हरी होऊन जाईल. एवढे सांगून डॉक्टर कमला सुरेशला म्हणाल्या की त्यांना जर हवे असेल तर सुषमाला ते एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवू शकतात. पण सुरेशने इथेच तिची ट्रीटमेंट करायची आहे असे सांगून तो सुषमाला घेऊन घरी गेला. डॉक्टर कमलांच्या हाताखाली 2 मदतनीस डॉक्टर होते. एक डॉक्टर संजय आणि दुसरी डॉक्टर लता. या लताचे वडील बाल सुब्रमण्यम चीफ सेक्रेटरी होते, तर नवरा इन्कम टॅक्स ऑफिसर होता. त्यामुळे तिच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती. त्यामुळे दिलेले काम करणे एवढेच ती करायची, पण कुठलेही काम आस्थेने तिने केले नव्हते. या उलट संजयवर डॉक्टर कमलांचा खूप विश्वास होता. लेडी पेशंट सुद्धा डॉक्टर कमला नसताना लताकडे न जाता संजयकडेच जायच्या. पुढे सुषमा गरोदर राहिल्यानंतर डॉक्टर कमलांनी तिच्या गर्भाशयाला टाका घातला आणि तिला घरी पाठवताना सुषमाला इथे ऍडमिट करायला आणायच्या 1 आठवडा आधी हॉस्पिटलमध्ये कळवायला सांगितले. कारण कमलांना कामानिमित्त बराच वेळेला बाहेर जावे लागायचे. एके दिवशी रात्री मंत्र्यांच्या घरातून फोन आला की सुषमाला कळा सुरू झाल्या आहेत आणि ते आता हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करण्यासाठी घेऊन येत आहेत. त्यावेळी लता ड्युटीवर होती आणि नेमक्या डॉक्टर कमला गुलबर्ग्याला एका महत्वाच्या मीटिंगसाठी गेल्या होत्या. निवडणुकीच्या गडबडीत मंत्र्यांच्या घरातले डॉक्टर कमलांना 1 आठवडा आधी कळवायला विसरले होते. पण अशा VIP पेशंटची डिलिव्हरी करायला डॉक्टर लता घाबरली. एवढ्यात तिला ग्रंथालयात बसून पुढच्या लेक्चरची तयारी करत असलेला संजय दिसला. ती लगेच संजयकडे गेली आणि त्याला सगळी परिस्थिती सांगून मदत करायची विनंती केली. संजयने मुंबईला असताना अशा केसेस खूप हाताळल्या होत्या. सुषमा ऍडमिट झाल्यावर संजयने तिला तपासले आणि बाळ आडवे झाले असल्याचे लताला सांगितले. त्याने ऑपरेशनची तयारी सुरू केली. लता नुसतीच इकडून तिकडे फेरे मारत होती. ऑपरेशन मध्ये तिने संजयला असिस्ट केले. अर्ध्या तासात ऑपरेशन झाले आणि संजय हात धुवायला गेला. इथे लताने लगेच बाळाला उचलले आणि आधी आईला दाखवून ती बाहेर मंत्र्यांच्या घरच्यांना दाखवायला गेली. तोपर्यंत मंत्री सुद्धा आले होते. मुलगा झालेला बघून त्यांना खूप आनंद झाला. डिलिव्हरीसाठी लताने खूप कष्ट घेतले असे ते म्हणाले. हे ऐकून स्वार्थी लताने सुद्धा परिस्थिती खूप कठीण असताना आपणच डिलिव्हरी केली असल्याचे सांगितले आणि सगळे श्रेय स्वतःकडे घेतले. एवढ्यात बाळ रडू लागल्यामुळे ती बाळाला घेऊन सुषमाकडे गेली. संजय सुद्धा कपडे बदलून घरी निघून गेला. थोड्या दिवसांनी सुरेशने डॉक्टर कमलांना बाळाच्या बारशाचे निमंत्रण दिले आणि लताकडे निमंत्रण पत्रिकेचा गठ्ठा देऊन सुषमाची डिलिव्हरी करताना जे पण होते त्या सगळ्यांना पत्रिका द्यायला सांगितले. पण लताने संजयला काही पत्रिका दिली नाही, कारण संजय बारशाला गेला असता तर तिचा खोटेपणा उघडकीस आला असता. ती स्वतः मात्र बारशाला गेली आणि तिने किती कष्टाने सुषमाची डिलिव्हरी केली हे सगळ्यांना सांगू लागली. तिथे मंत्र्यांनी तिला सोन्याची चेन भेट दिली. हे सगळे डॉक्टर कमला बघत होत्या. त्यांना हे सगळे खोटे असल्याचे माहीत होते, पण त्या काही करू शकत नव्हत्या. लता तिच्या वडिलांच्या आणि नवऱ्याच्या नावाखाली सगळ्यांना कशी नाचवते हे डॉक्टर कमलांना चांगलेच माहीत होते. त्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टर संजयकडे गेल्या आणि प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा ते आपण केल्याचे भासवणे किती महत्वाचे असते हे त्यांनी संजयला सांगितले. संजय काहीच बोलला नाही. जे काही घडत आहे, आपले श्रेय दुसरेच कोणीतरी घेत आहे हे बघून त्याचे मन उदास झाले होते. शिशिरचा जन्म झाल्यावर आता बाळाकडे बघायला कोणीतरी असायला हवे असे मृदुलाला वाटले, कारण दोघांचीही नोकरी होती आणि नोकरी सोडून घरी बसणे तिला परवडण्यासारखे नव्हते. पण तिच्या आईवडिलांना इथे येणे शक्य नव्हते. त्याच वेळी एकदा बाजारात कांतम्मा आणि मुनियप्पा तिला भेटले. त्यांनी इथेच घर घेतल्याचे तिला सांगितले. मृदुलाची अडचण कळल्यावर मोठ्या मनाने कांतम्माने स्वतःहून मृदुलाला शिशिरला त्यांच्याकडे दिवसभर ठेवून कामावर जायला सांगितले. संजय अजूनही विद्यार्थ्यासारखा स्कूटरवरूनच हॉस्पिटलला जायचा. काम झाले की कुठल्या ना कुठल्या कॉन्फरन्ससाठी पेपर लिहित बसायचा. याच दरम्यान थायलंडच्या बँकॉक शहरात एड्सवरचं 3 आठवड्यांचे ट्रेनिंग जागतिक आरोग्य संस्थेने आयोजित केले होते. स्त्रीरोग तज्ज्ञांना त्याच्यात खास आमंत्रण होते. संजयसाठी ही छान संधी होती आणि खरे तर तो या ट्रेनिंगसाठी अगदी योग्य सुद्धा होता. पण पुन्हा त्याच्याकडे कुठलेही राजकीय पाठबळ नव्हते. तरी त्याने कुठून तरी ओळख काढून वशिला लावण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर लताला मागे कुठल्या तरी औषध कंपनीकडून स्पॉन्सरशिप मिळाली होती हे डॉक्टर कमलांकडून संजयला कळले होते. त्यामुळे त्याने सुद्धा बऱ्याच जणांकडून स्पॉन्सरशिप मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कुठल्याच प्रयत्नात त्याला यश काही आले नाही. राजकीय ओळखीचा काही फायदा झाला नाही आणि वेगवेगळी कारणे देऊन त्याला स्पॉन्सरशिप पण नाकारली गेली.
संजयच्या लक्षात आले की नुसते हुशार असून आणि कष्टाची तयारी असून उपयोग होत नाही, तर त्याचबरोबर योग्य ती जात, पैसा खर्च करण्याची ताकद आणि राजकीय पाठबळ असणेही तितकेच महत्वाचे आहे. संजय निराश झाला होता. एके दिवशी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर त्याला मृदुलाकडून कळले की ॲलेक्स आणि अनिता बंगळूरला घर विकत घेण्यासाठी येणार आहेत. ॲलेक्सला डिग्री मिळाल्यावर ते दोघे पैसे कमवण्यासाठी दुबईला सेटल झाले होते. त्यांना एक मुलगी पण झाली होती. दरवर्षी ते भारतात यायचे आणि प्रत्येक वेळी न चुकता संजय आणि मृदुलाला भेटायचे. प्रत्येक वेळी आल्यावर ॲलेक्स संजयला म्हणायचा, सरकारी नोकरीत तू तुझे आयुष्य वाया घालवतो आहेस, त्याऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये एक जरी वर्ष तू घालवलंस तर तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल. ॲलेक्सला संजयची गरिबांची सेवा करणे, पुढच्या पिढीला शिक्षण देणे ही तत्वे आहेत हे माहीत होते. पण तो संजयला सांगायचा की हे सगळे करण्यात तू आयुष्य घालवलंस तर तू काय कमवणार आणि काय शिल्लक ठेवणार. यापेक्षा आता बंगळूर सुद्धा वेगाने पुढे जातंय, तर आपण दोघे मिळून एक पॉलिक्लिनिक सुरू करू, वेगवेगळ्या डॉक्टर तज्ज्ञांना तिथे आमंत्रित करू आणि भरपूर पैसा कमवू. संजयला ॲलेक्सचे पटायचे, पण त्याची तत्वे आड येत असल्याने त्याने अजून ॲलेक्सला काही उत्तर दिले नव्हते. शिशिर, मुनियप्पा आणि कांतम्माच्या घरात आता चांगलाच रुळला होता. त्यांच्या सुनेला सुद्धा त्याचा लळा लागला होता. आलधळीचे चित्र सुद्धा आता पालटले होते. भीमांनाने मोठ्या कौतुकाने खेड्यातली 12वी नापास असलेल्या वत्सलेचे कृष्णाशी लग्न लावून सून म्हणून घरी आणले होते. पण वत्सलाला खेड्याची अजिबात आवड नव्हती. तिचा ओढा सगळा शहराकडे होता. हुबळीमध्ये घर करून द्या असे तिचे म्हणणे होते. कृष्णा आणि वत्सलाला सुद्धा एक मुलगा झाला होता. वर्षातून महिनाभर सुट्टीला माहेरी येणाऱ्या मृदुलाशी सुद्धा वत्सला नीट वागायची नाही. मग 7-8 दिवसातच मृदुला तिथून निघून हुबळीमध्ये सतीश आणि शैलाकडे 4 दिवस राहायला जायची आणि तिथून मग स्वतःच्या घरी यायची. मृदुलाची आई रखुमाबाईंना संधिवातामुळे पायदुखी सुरू झाली होती. भीमांना सुद्धा कानाने कमी ऐकू येत होते. लक्ष्मी सुद्धा कधी काही खरेदी करायची असेल तेव्हाच बंगळूरला यायची. तिचा नवरा शंकर आता असिस्टंट मॅनेजर झाला होता. लक्ष्मीचेही कपडे खरेदी करणे, दागिने खरेदी करणे सुरूच होते. मृदुलाला बघून मात्र लक्ष्मी वैतागायची. तिला मृदुला म्हणजे पै साठवून ठेवणारी कंजूस बाई वाटायची आणि संजय तिच्या ताठाखालचा मांजर वाटायचा. एके दिवशी संजय हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा मृदुला खूप खुश होती. तिने त्याला ॲलेक्स आणि अनिता बंगळूरला येणार असल्याचे सांगितले. अनिता आणि ॲलेक्स दोघेही दुबईमध्ये सेटल झाले होते खरे, पण ॲलेक्स सारखा फिरतीवर असायचा आणि अनिताला तिथे काही काम नसायचे. त्यामुळे ती तिथे कंटाळली होती. त्यामुळे आता ते 1-2 वर्षातच भारतात परत येणार होते आणि म्हणूनच ते आता बंगळूरमध्ये घर विकत घेणार होते. अनिता आणि मृदुला चांगल्या घट्ट मैत्रिणी होत्या. त्यामुळे दोघेही एकमेकींशी मन मोकळेपणाने बोलायच्या. अनिता आणि ॲलेक्स संजयच्या घरी आले. या वेळेला संजय खूपच गप्प असल्याचे ॲलेक्सच्या लक्षात आले. ते चौघे जेवायला बसले तेव्हा ॲलेक्सने खोदून याबद्दल संजयला विचारले. तेव्हा संजयने त्याला स्कॉलरशिप न मिळाल्याबद्दल सांगितले. ॲलेक्स संजयला म्हणाला, अरे आत्ताच्या जगात तुझ्यासारखा स्वभाव असून चालत नाही. मग ॲलेक्स मृदुलाला म्हणाला की संजयला सांगून त्याला आता कंटाळा आला आहे, त्यामुळे तूच आता त्याला समजव. तो म्हणाला, महागाई वाढत आहे, उद्या शिशिर मोठा होईल तेव्हा त्याला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी पैसा लागणार. संजय अजूनही स्कूटरवरच फिरतोय, त्याच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता कार घेतली. ॲलेक्स म्हणाला, मृदुलाची नोकरी असल्यामुळे त्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचे घर घेतल्यामुळे हप्ते फेडताना थोडी ओढाताण होईल, पण हळूहळू सगळे व्यवस्थित होईल. ॲलेक्स संजयला म्हणाला, तू स्वतःची प्रॅक्टिस सुरू कर. मी सुद्धा पुढच्या वर्षी आल्यावर तुला बिझनेस पार्टनर म्हणून जॉईन करीन. तुम्ही दोघेही या गोष्टीवर विचार करा आणि मला कळवा. असे सांगून ॲलेक्स आणि अनिता तिथून गेले. रात्री झोपताना संजयने मृदुलाला विचारले की हा मोठा निर्णय आहे, त्यामुळे त्याला समजत नाहीये काय करायचे ते, तर तुझे काय मत आहे.